शेताकडे जाऊ नको, घरातच गरज आहे तुझी. होय चालतंय. आबा काय झालं? नाही म्हणजे कुणी पाहुणे येणार आहेत का घरी? होय. पार्वती, प्रियाला आत घेऊन जा आणि तिला छान साडी नेसवणी छान तयार कर. आबा पण नेमकं एवढं येणार कोण आहे? प्रिया बाळा, तुला बघायला आज एक मुलगा येणार आहे. तसा तुझ्या ओळखीचाच आहे, म्हणजे तुझा बालपणीचा मित्र आहे रोहित. अगं तू त्याला ओळखतेस की, तुझा बालपणीचा मित्र. आपण त्याच्या घरच्यांनाही ओळखतो, त्यामुळे तुला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही. आपली मुळं न विसरता, शहरात न जाता आपला सगळा बिझनेस त्याने इथेच उभा केलाय. अशा माणसांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. काही माणसं असतात जी आपली सगळी नाती, आपलं कर्तृत्व सगळं विसरून सरळ शहरात निघून जातात, आपल्या माणसांना विसरून. प्रिया, रोहित तुला नक्की खुश ठेवेल. इथे गावात तुला जे काही हवं ते सगळं उपलब्ध करून दे. पण लग्नाची एवढी गडबड कशाला आबा? बाळा, या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात. बापाच्या खांद्यावरचं ओझं थोडंसं कमी होतं. तू काळजी करू नकोस. तुला हे स्थळ नक्की आवडेल. तुझं शिक्षण, तुला जे काही आयुष्यात करायची इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ते सगळं तुला करता येईल याची खात्री आहे मला. आणि त्यांना हे सगळं मान्य आहे. जास्त विचार करू नकोस. जा, पटकन जाऊन तयार हो जा. प्रिया बाळा, जा. पार्वती, तुला घरून निघताना चेक नाही करता आली का गाडी? आता या अशा गरमीत या गाडीत बसून राहू का मी? तू ना एक काम करायचं, माझी बॅग काढायची. चल. इथे कुठे आली मी या गावात? या दिशाच्या नादी लागले. मीच मूर्ख आहे, दिशाच्या नादी लागून इथे येऊन फसलीये. तर काय करू मी? नेटवर्क पण नाहीये. ओ हो दादा, दादा, ओ दादा, अहो काय करताय? तुम्हाला ऐकू येत नाहीये का? मी हाक मारते ना तुम्हाला. बर काय बोला. मला सांगा, या गावात सगळ्यात श्रीमंत माणूस कुठे राहतो? हे बघा, श्रीमंताचं काय मला माहित नाही, पण मनाने श्रीमंत असलेला एकच माणूस आमच्या गावात राहतो, ते म्हणजे आमचे आबासाहेब सयाजीराव भोसले. बरं बरं ठीक आहे. ते जे कोणी आहे, तुमचे आबाराव, साहेबराव, जे कोणी आहे, कुठे राहतात? म्हणजे बघा, काय करताय दादा? तुम्हाला पत्ता सांगतोय ना का. आता बघा, पुढे बाबुरावचं शेत लागल. कोणाचं? बाबुरावचं. तिथून पुढे खाली खाली चालत जावा. त्यानंतर तुम्हाला पिंट्याची विहीर लागल. पिंट्याची विहीर. तिथून सरळ एक पायवाट गेली. पण तुम्हाला नाही झेपायचं. हो, काय बोलताय कळताय ना? तुम्ही सरळ चालतच जावा, तासाभरात पोचाल. झालं ना तुमचं सांगून. चला निघा. काय करताय? सांभाळून. तुला पत्ता समजलाय का? हा हा. मग माझं तोंड बघ, तिथं उभं राहणार आहेस का? बॅग घे आणि चल माझ्यासोबत. फालतू. चल ना. हो हो. हे मॅडम, ओ प्लीज रडू नका. रडू नाही तर काय करू बघ प्रीतम सर. काय चाललंय हे सगळं? कालपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं आणि असे नवीन काय सुरू झालंय?
नाही नाही, मला मला काही माहित नाही. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत लग्नाचा विचारही करू शकत नाही. हो हो प्रिया मॅडम, माहिती आहे मला. तुम्ही प्लीज शांत व्हा. हा चिल. ऍक्च्युली ते सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा मी पण पॅनिक झालो होतो. आता आबांसमोर आपण काय बोलणार? आणि आपण या सगळ्याला थोडं पॉझिटिव्हली बघूया ना. हा आत्ता फक्त तो मुलगा तुम्हाला बघायला आला, अजून तुमचं लग्न नाही जमलंय. मग आता तुम्ही जा, थोडं बोला त्याच्याशी आणि मग आबासाहेबांना नकार देऊन टाका. सिंपल. हे शक्य नाहीये प्रीतम सर. बाबा यावेळेस मागे हटतील असं वाटत नाही मला. आणि मुळात त्यांचा शब्द ओलांडण्याची हिंमत आमच्या कोणातच नाहीये. मुळात मला त्यांचं मन दुखावून काहीच करायचं नाही. बरोबर बोलतायत प्रिया मॅडम. प्रीतम सर, तुम्ही हे विसरू नका की आपण इथं प्रिया मॅडमच्या घरच्यांचं मन जिंकायला आलो. प्रिया मॅडम, हे बघा, आमचं इथं येणं, तुमच्या घरच्यांचं मन जिंकणं, हे आधी आम्हाला अशक्य वाटत होतं. आता आबासाहेब आम्हाला तुमच्याच घरातला एक सदस्य मानायला लागलेत. आम्ही जर का आबासाहेबांना दादासाहेबांचं मन वळवू शकतो, तर त्या मुलाचं बी मन वळवू शकतो. हे बघा, ही तुमच्या दोघांची सुरुवात आहे. अजून भरपूर संकटांना सामोर जायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही दोघं हिंमत हरू नका. आणि काही झालं तरी आम्ही आहोत ना.